कल्याण पूर्वेत डॉक्टरला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याण पूर्वेतील भानुज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका रुग्णासोबत आलेला त्याचा मुलगा विनीत देशमुख डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला होता. डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे रुग्णाला त्याच्या आजाराबाबत माहिती देत असताना विनीत देशमुख संतापला. त्यानंतर रुग्णानं स्वतः आपल्या मुलाला केबिन बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र काही वेळानं विनीत देशमुख पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला आणि डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे रुग्णालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रुग्णांना सेवा देताना डॉक्टरांची सुरक्षा कोण करणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अशा घटनांची गंभीर दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे. सर, काय सांगाल तुमच्यासोबत मारहाण झालेली नेमकं काय प्रकार आहे? काल रात्री सुमारे 11:15 वाजता पेशंटला मी तपासत होतो. पेशंटचं नाव होतं जयवंत देशमुख. ठीक आहे, तो फॉलोअपला आला होता. त्याचा बरगडा फ्रॅक्चर होता. त्याचा मुलगा आला होता. मी पेशंटला नीट सर्व समजून सांगत होतं, पण त्याचा मुलगा तोच गोष्ट मला 10 वेळा विचारत होता ना, आणि तू मध्ये बोलत होता. मी त्याला ऑलरेडी 10-15 वर्ष सर्व एक्सप्लेन केलं. परत तो मला तू करून बोलत होतो, मला हे नीट सांग, औषध कसं घ्यायचं ते नीट सांग. मी ऑलरेडी सांगितलं, मी तुम्हाला सांगितलंय, आणि मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही मला तू कशाला करताय? तर तुम्हाला बोला तू काय मोठा डॉक्टर लागलाय का? आणि मला शिव्या गाडी देत होता तो, असं आहे. तर तो बाहेर गेला आणि येऊन मला मारायला सुरू केलं. मग त्यानंतर तुम्ही काय केलं? आता पोलीस स्टेशनला काय तक्रार? मी 112ला कॉल केला, पोलीस आले आणि मी तिकडे जाऊन ते FIR नोंद केली. माझ्यासोबत बसवाचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी आले आणि त्याचे मेंबर्स आले आणि तिकडे आम्ही FIR नोंद. आता तो अटक आहे का काय? नाही, अटक नाही. त्याचा आता काय ऍड्रेस पण नाही आता काढला आता पोलिसांना.